अन्नातील भेसळ रोखण्यासाठी राज्यभरात धडक कारवाया करणारे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आता स्वतःच न्यायालयाच्या कठोर निरीक्षणांमुळे चर्चेत आले आहेत. गेल्या 3 महिन्यांमध्ये मुंढे यांनी अनेक नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मिठाईची दुकानं, डेअरी आणि दूध प्रक्रिया उद्योगांवर धडक कारवाया केल्या आहेत. अनेक ठिकाणी थेट परवाने देखील निलंबित करण्यात आले आहेत. काही आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला या कारवायांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं, कारण भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई होवी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयासह राज्यातील विविध खंडपीठांनी या कारवाईच्या पद्धतीवरच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. न्यायालयाचं असं म्हणणं आहे की कायद्याची अंमलबजावणी करताना कठोरपणा असावा, पण तो कायद्याच्या चौकटीत असला पाहिजे. हे प्रकरण नेमकं काय आहे? न्यायालयाने तुकाराम मुंढे यांच्या कारवाईवर कोणते आक्षेप घेतले आहेत आणि कायद्यात कोणती नेमकी तरतूद करण्यात आली आहे, हे आज आपण सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी शनाया. तुकाराम मुंढे यांनी एफडीएची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळ विरुद्ध मोहीम सुरू करण्यात आली. दररोज संध्याकाळी एफडीए कडून प्रसिद्धी पत्रके जारी करून कोणत्या हॉटेलवर किंवा दुकानावर कारवाई झाली, कोणत्या त्रुटी आढळल्या आणि त्या ठिकाणची छायाचित्रे देखील प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे या कारवाईंची मोठी राज्यभर चर्चा झाली. मात्र अनेक व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेत असा दावा केलाय की किरकोळ त्रुटी आढळून देखील त्यांचे परवाने कोणतीही पूर्वसूचना न देता थेट निलंबित करण्यात आले आहेत. त्यांना स्वतःची बाजू मांडण्याची किंवा त्रुटी दूर करण्याची संधीच देण्यात आली नाही. आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. न्यायालयाने स्पष्ट शब्दात असं सांगितलंय की एखाद्या हॉटेलमध्ये निसरडी फरशी आहे, एखादी फरशी तुटलेली आहे, उघडी गटार वाहिनी आहे किंवा अशा प्रकारच्या किरकोळ त्रुटी आहेत म्हणून संपूर्ण व्यवसाय बंद करता येणार नाही. सार्वजनिक आरोग्याला तातडीचा आणि गंभीर धोका नसेल तर आधी सुधारणा नोटीस देणं कायद्याने बंधनकारक आहे. म्हणजेच संबंधित आस्थापनाला त्रुटी दुरुस्त करण्यासाठी संधी द्यावी लागते. ती संधी न देता थेट परवाना निलंबित करणं हे योग्य नाही. आणि या निरीक्षणामागे एक महत्वाचं प्रकरण होतं, ते म्हणजे नवी मुंबईतील एका 4 तारांकित हॉटेलच्या स्वयंपाकघरात तपासणी दरम्यान 2 किडे आढळले. एफडीएने यावरून त्या हॉटेलचा परवाना थेट निलंबित केला. हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं. न्यायालयाने स्वतंत्र समिती नेमून पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले. समितीने पाहणी केल्यानंतर हॉटेलने बहुतांश त्रुटी दूर केल्याचा अहवाल दिला आणि त्यानंतर न्यायालयाने त्या हॉटेलचा परवाना पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. दरम्यान 31 जुलै रोजी मुंबईच्या फोर्ट परिसरातील प्रसिद्ध पूर्णिमा रेस्टॉरंटच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने एफडीएला थेट एकच प्रश्न विचारला: जर खासगी रेस्टॉरंटवर कठोर कारवाई केली जात असेल तर सरकारी कॅन्टीनमध्ये देखील त्याच निकषांनुसार तपासणी केली जात आहे का? कायद्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान आहे का? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा न्यायालयाने उपस्थित केला. यानंतर न्यायालयाने नियुक्त केलेल्या वकिलांनी मंत्रालय, विधान भवन आणि उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनची पाहणी केली. या पाहणीमध्ये रेफ्रिजरेटरची अवस्था अत्यंत खराब असल्याचं आणि स्वच्छतेमध्ये अनेक गंभीर त्रुटी असल्याचं समोर आलंय. मग न्यायालयाने एफडीएला विचारलं की खासगी व्यावसायिकांवर कारवाई होते पण सरकारी आस्थापनांकडे दुर्लक्ष का केलं जात आहे? कायद्यासमोर सर्व समान असले पाहिजेत, मग दुहेरी निकष का? यावेळी न्यायमूर्तींनी अत्यंत कठोर शब्दात एफडीएला फटकारलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की कायद्यासमोर व्हीआयपी असो किंवा सर्वसामान्य नागरिक, सर्व समान आहेत. जर पूर्णिमा रेस्टॉरंटवर कारवाई केली असेल तर मंत्रालयाच्या कॅन्टीनचाही परवाना निलंबित करा, अन्यथा पूर्णिमा रेस्टॉरंटचा परवाना पूर्ववत करा. एवढंच नाही तर औषध हे आजारापेक्षा भयंकर असू नये, आधी गोळी झाडायची आणि मग प्रश्न विचारायची ही पद्धत थांबवा, अशा शब्दात न्यायालयाने एफडीएला सुनावलं आहे. फक्त मुंबई उच्च न्यायालयानेच नव्हे तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठांनीही अशाच प्रकारची भूमिका घेतली आहे. नागपूर खंडपीठाने वर्ध्यातील तब्बल 80 वर्ष जुन्या गोरस भंडारे या दुकानाचा परवाना निलंबित करण्याचे आदेश रद्द केला आहे. न्यायालयाने असं सांगितलंय की जर ताकामध्ये औद्योगिक बर्फ वापरला असेल तर त्या उत्पादनावर बंदी घाला, पण निसरडी फरशी किंवा साठवणुकीतील किरकोळ त्रुटी म्हणून संपूर्ण दुकान बंद करणं हे योग्य नाही. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने अनेक दूध प्रक्रिया उद्योग आणि डेअरीच्या परवाना निलंबनाला स्थगिती दिली आहे, कारण एफडीएने सुधारणा नोटीस न देता थेट कारवाई केली होती. न्यायालयाने असं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की अशा प्रकारे थेट निलंबन करणं हे कायदेशीर प्रक्रियेची पायमल्ली आहे. आता प्रश्न असा आहे की कायद्यात नेमकी तरतूद काय आहे? तर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याच्या कलम 32 नुसार एखाद्या आस्थापनात त्रुटी आढळल्यास
अधिकाऱ्याने प्रथम लेखी सुधारणा नोटीस द्यावी लागते. त्या नोटिसीमध्ये 14 दिवसांची मुदत दिली जाते. या कालावधीत संबंधित व्यावसायिकाने त्रुटी दूर केल्या नाहीत तरच पुढे परवाना निलंबित करण्याची कारवाई करता येते. मात्र याला एक अपवाद आहे. जर संबंधित अन्नामुळे सार्वजनिक आरोग्याला तातडीचा किंवा गंभीर धोका निर्माण होत असेल तर कारणांची नोंद करून थेट परवाना जो आहे तो निलंबित करता येतो. पण न्यायालयाचं म्हणणं असं देखील आहे की निसर्डी फरशी, फुटलेल्या लाद्या किंवा अशा प्रकारच्या किरकोळ त्रुटी या आपत्कालीन परिस्थिती मानता येणार नाहीत. विशेष म्हणजे गेल्या एका महिन्यात मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठांनी अशा किमान 9 प्रकरणांमध्ये एफडीएचे परवाने निलंबनाचे आदेश रद्द केले आहेत किंवा त्याला स्थगित केले आहेत. म्हणजेच न्यायालयाचा विरोध भेसळ विरोधी कारवाईला अजिबात नाही, तर ती कारवाई करण्याच्या पद्धतीला आहे. आता या प्रकरणामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. तो म्हणजे तुकाराम मुंडे यांनी सुरू केलेला कठोर मुंडे पॅटर्न पुढेही असा सुरू राहणार का? की न्यायालयाच्या निरीक्षणानंतर एफडीएला आपल्या कारवाईच्या पद्धतीत बदल करावा लागणार? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे? भेसळ रोखण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक आहे का, की न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे आधी सुधारणा करण्याची संधी देणं योग्य आहे? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.